चला तर मग आज सोमवती अमावस्यानिमित्त मी तुम्हाला नेणार आहे बाळूमामांच्या दर्शनाला. तर बाळूमामाचं दर्शन कोणाकोणाला करायचं आहे तर त्यांनी हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. तर आम्ही संध्याकाळी सगळे आवरून, मम्मी वगैरे आम्ही सगळे आवरून गेलो होतो बाळूमामाला. तर इथं बघा त्यांची पालखी निघली होती. पालखीनंतरचा हा कार्यक्रम आहे. त्यांच्यामध्ये याला खेळ म्हणतात. खेळाचे देवाचे असे म्हणतात त्याला आणि खूप छान करतात ते. कोणी पाहिलं नसेल तर आवर्जून बाळूमामाच्या एखाद्या अमावस्याला वगैरे जावा, आदमापूरला जावा, जवळपास कुठलंही ठिकाण असेल तिथं जावा आणि देवावर जर मनापासून श्रद्धा असेल तर देव नक्कीच पावतो. तशाच प्रकारे आम्हीही गेलो होतो. आम्ही दर अमावस्याला जातो. एखाद्या अमावस्या चुकते नाही तर आम्ही दरवेळेस जातो. आणि इथं बघा आमचे चुलते होते. म्हणलं मुलीला म्हणलं त्यांना पण घे कॅमेरामध्ये, बघ हाय करतात ते. आणि मस्त इथं गुरुदत्तांच्या फोटोपाशी जो दिवा होता त्या दिव्यात तेल होतं पण वात विजली होती हवेने. तर मस्त असं मी अगरबत्ती वगैरे घरून नेलं होतं. तर दिवा पेटवला, अगरबत्ती वगैरे लावली आणि माझी दादूची गडबड अशी चालू होती की काय करते मम्मा तू, आवर पटपट चल. त्याच्या आजीन ते पुढं गेले त्याच्यामुळे त्याला खूप गडबड झाली पुढं जाण्याची. नंतर मस्त आम्ही इथं शॉर्टकटच्या लाईनला लागलो. शॉर्टकट तर नाही मारायला पाहिजे माणसानी, पण काय करणार, गर्दी खूप असल्यामुळं आम्ही जे मधून लोक चालले होते त्यांच्याच लाईनला लागलो. आणि मोठ्या लाईनचे लोक सगळे आमच्या तोंडाकडे पाहत होते, पण काय करणार, म्हणलं चला आता पाहू द्या एवढ्या वेळेस. तर मस्त असं बाळूमामांचं दर्शन करा आणि कोणाला काही अडीअडचणी असतील तर नक्की देवापाशी शेअर करा, नक्की सॉल्व होतील. आणि मनभावाने जर श्रद्धा करत असतील तर नक्कीच अनुभव येतो. आणि हे पब्लिक जे एवढं दिसतंय ना, हे फक्त अमावस्यापुरतं नाही आहे, तर कंटिन्यू म्हणजे रविवार असो आधीमध्ये इतर कोणतीही अमावस्या असो दर महिन्याला येते ती, तेव्हा एवढंच पब्लिक तिथं असतं. थोडं कमी असतं त्याच्यापेक्षा, पण आज खूपच म्हणजे खूपच माणसं होते. आणि इथं हे पूर्ण वरती खाली सगळे माणसं बसलेले होते. आणि ते वरती कट्ट्यावर जे आमचे भावंड बसलेले आहेत आणि ते असं सांगत होते की चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. बाय.